रयतेच्या राजाचं शिवछत्रपतींचं नाव जरी घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात आणि नसानसात एक वेगळीच ऊर्जा संचारते। शिवराय हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही तर एक विचार आहेत, एक ज्वलंत प्रेरणास्त्रोत आहेत। समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, तो श्रीमंत योगी। अशा या महान योगीराजांची भूमिका पडद्यावर साकारणं म्हणजे साक्षात शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे। अनेक दिग्गज अभिनेत्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि आपल्या परीने त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्यामध्ये सर्वात पहिले येतात ते म्हणजे चंद्रकांत मांढरे। सुरुवात करूया त्या काळापासून जेव्हा तंत्रज्ञान नव्हतं पण अभिनयात जीव होता। ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत मांढरे ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात त्यांनी महाराजांची जी प्रतिमा उभी केली ती आजही अनेकांसाठी बेंचमार्क आहे। त्यांचा अभिनय हा नाट्यमय होता। त्यांचे मोठे डोळे आणि चेहऱ्यावरचे ते सात्विक तरीही करारी भाव त्यांना महाराजांचे लोकराजा हे रूप अत्यंत संयतपणे पडद्यावर मांडले। जुन्या पिढीसाठी शिवाजी महाराज म्हणजेच चंद्रकांत मांढरे हे समीकरण पक्क होतं। त्यानंतर येतात ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे। राजा शिवछत्रपती या मालिकेतून घराघरात पोचलेले अमोल कोल्हेंच्या अभिनयाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संवाद फेक आणि त्यांचे तेजस्वी डोळे। जेव्हा ते रागात पाहतात तेव्हा समोरच्याचा थरकाप उडतो आणि जेव्हा ते मायेने पाहतात तेव्हा रयत सुखावते। घोड्यावर बसण्याची त्यांची ऐट आणि संस्कृतोच्चार मराठी बोलताना त्यांच्या आवाजातील चढउतार यामुळे त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या काळजात अढळ स्थान निर्माण केले। त्यानंतर नंबर येतो तो म्हणजे शरद केळकर यांचा। तानाजी चित्रपटात जेव्हा पडद्यावर महाराज आले तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा एकच गडगडाट झाला होता, ते होते शरद केळकर। शरद केळकरांच्या अभिनयाचा युनिक पॉइंट म्हणजे त्यांचा पहाडी आवाज आणि त्यांची उंची आणि धिप्पाड देहयष्टी। महाराजांचं व्यक्तिमत्व किती भव्य आणि रुबाबदार असावं हे शरद केळकरांनी आपल्या स्टेचरमधून दाखवून दिलं। कमी संवाद असूनही केवळ नजरेने आणि आवाजाच्या वजनाने त्यांनी छत्रपतींचा दरारा निर्माण केला। त्यानंतर येतात ते चिन्मय मांडलेकर। अगदी फत्ते शिकस्त पासून ते पावनखिंड असा प्रवास करणारे शिवराजाष्टकमधील शिवराज साकारलेले असे आपले चिन्मय मांडलेकर। चिन्मय यांनी महाराजांचे लढाऊ रूप कमी आणि बुद्धिमान, मुत्सद्दी आणि स्थितप्रज्ञ रूप जास्त प्रभावीपणे साकारले। संकटाच्या काळातही चेहऱ्यावर असलेली ती शांतता आणि डोळ्यात असलेली रणनीती हे चिन्मय यांच्या अभिनयाचं यश आहे। त्यांचा अभिनय अत्यंत नैसर्गिक आणि मानवी भावभावनांनी युक्त वाटतो। त्यानंतर पुढील क्रमांक म्हणजे काश्मीरी महाजन। तरुणाईच्या आवडीचा आणि डॅशिंग व्यक्तिमत्व असलेला अभिनेता म्हणजे काश्मीर महाजन। काश्मीरने साकारलेले महाराज दिसण्यात अत्यंत देखणे आणि राजबिंडे होते। त्यांची किरदार शरीरयष्टी एका तरुण तडफदार योद्ध्याची आठवण करून देते। त्याने आपल्या भूमिकेतून महाराजांचा योद्धा म्हणून पैलू अतिशय ताकदीने मांडला। त्यानंतर पुढे आणि सर्वात प्रभावी महाराज साकारणारे अभिनेते म्हणजे शंतनू मोघे। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून आपण ज्यांना पाहिलं आणि स्वतः महाराजच आपल्याशी बोलतायत असं अनुभवलं ते म्हणजे शंतनू मोघे। बाबासाहेब पुरंदरेंच्या सानिध्यात तयार झालेला हा अभिनेता त्यांच्या अभिनयात एक कमालीचा ठहराव आणि राजेशाही खानदानी होती। उतार वयातील महाराज साकारताना चेहऱ्यावरचे चिंताक्रांत पण तरीही खंबीर भाव शंतनू मोघेंनी अप्रतिमरित्या दाखवले। मित्रांनो, चंद्रकांत मांढरे यांचा क्लासिक अभिनय असो किंवा अमोल कोल्हे यांची संवाद फेक असो, शरद केळकरांचा तो भारदस्त आवाज असो किंवा चिन्मय मांडलेकरांची ती भेदक नजर, या सगळ्यांनीच आपल्याला आठवण करून दिली ती म्हणजे आपल्या पती शिवरायांची। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।